प्रार्थना म्हणायची. हरिओम. आपल्या साप्ताहिक भगवद्गीतेच्या अभ्यास वर्गामध्ये सगळ्यांचं स्वागत. चौथा अध्याय सुरू आहे आपला आणि 38वा श्लोकाची ज्ञानेश्वरी आपल्याला बघायची राहिलेली आहे. पण पूर्वी आपण सुरुवातीला नेहमी करतो तशी प्रार्थना म्हणूयात, मग सुरू करू. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. हरि ओम्. न हि 38वा श्लोक एकदा वाचू. न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योगसंसिद्धिः कालेनात्मनि विन्दति. ज्ञानासमनसे काही पवित्र दुसरे जगी योगयुक्त यथा काळी ते पावे अंतरी स्वये. ज्ञानाचं महात्म्य सांगणारा हा श्लोक आहे आणि अत्यंत प्रसिद्ध श्लोक आहे. आणि ज्ञान सावकाश मिळेल किंवा योग्य वेळी मिळेल आणि ते आत्म्यामध्येच त्याची प्राप्ती होईल. स्वतःच ती करून घ्यावी लागेल आणि योग संसिद्ध व्यक्तीलाच ती प्राप्ती होईल. एवढ्या गोष्टी याच्यामध्ये आपण आतापर्यंत विवेचन पाहिलं. आता ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात ते आपण बघूया. ओवी क्रमांक 177 ते 185. आधी आपण ओव्या वाचून घेऊ. त्याच्यावर खूप जास्त विवेचन करण्याची गरज पडणार नाही. ओव्या तशा सोप्या आहेत. म्हणून असो हे न घडे ते विचारिताची असंगडे पुढती ज्ञानाचे नि पाडे पवित्र न दिसे. एकंदरीत या परमज्ञानाने मनोमळ जाणार नाही हे म्हणणे विचार करता असंबद्ध ठरते. शिवाय या ज्ञानासारखे जगात पवित्र काहीच नाही. एत ज्ञान हे उत्तम होये आणि काही एक तैसे के आहे जैसे चैतन्य का नोहे दुसरे गा. या जगात जसं चैतन्याशिवाय दुसरं काही चैतन्याला उपमान नाही तसं हे ज्ञानच एकटं उत्तम आहे. त्याच्यासारखं दुसरं काहीही नाही. या महातेजाचे निकसे तरी चोखाळू प्रतिबिंब दिसे का दिवसिले गिवसे आकाश हे. या महातेजस्वी सूर्यबिंबाच्या कसाला जर त्याच्या प्रतिबिंबाचा चोखपणा उतरला किंवा या आकाशाची जर मोठ बांधता आली. पुढे आता हे अर्धवट राहिलेले वाक्य ते 2-3 ह्याच्यात पण पूर्ण होतं. ना तरी पृथ्वीचे नि पाडे कांटाळे जरी जोडे तरी उपमा ज्ञानी घडे पांडू कुमरा. किंवा पृथ्वीच्या तोलाचं जर वजन हाती आलं तरच बा अर्जुना या ज्ञानाला जगात उपमा लाभेल, नाही तर नाही. म्हणून बहुती परी पाहता पुढती पुढती निर्धारिता हे ज्ञानाची पवित्रता ज्ञानीची आधी. म्हणून सर्व परींनी पाहता आणि पुन्हा पुन्हा विचार करता असंच ठरतं की ज्ञानाची पवित्रता ज्ञानातच आहे, ती इतरत्र आढळणे नाही. जैसी अमृताची चवी निवडीचे तरी अमृताची सारीखी म्हणीजे तैसे ज्ञान हे उपमिजे ज्ञानेसीची. ज्याप्रमाणे अमृताची चव कशी असते हे सांगणं झाल्यास ती अमृतासारखीच असते असंच म्हणावं लागेल. त्याप्रमाणे ज्ञानाला उपमा ज्ञानाचीच. आता यावरी जे बोलणे ते वायाची वेळू फेळणे तव ते साचची हे पार्थू म्हणे जे बोलत असा. असो आता यावर आणखी बोलणे म्हणजे काळाचा अपव्यय करणे आहे असे श्रीकृष्ण बोलल्यावर अर्जुन म्हणाला, देवा आपण म्हणता तेच खरे. परी तेची ज्ञान केवी जाणावे ऐसे अर्जुने जव पुसावे तव ते मनोगत देवे जाणीतले. पण हे ज्ञान ओळखावे कसे असा प्रश्न विचारण्याचे अर्जुनाने जो मनात आणले तोच त्याचे इंगित जाणून मग म्हणत असे किरीटी आता चित्त देई इये गोठी सांगेन ज्ञानाची ये भेटी उपावो तुझ. ते म्हणाले, बा अर्जुना ज्ञान साधण्याचा उपाय तुला मी सांगतो
तो ऐक. सोप्या आहेत ओव्या. शेवटच्या काही ओव्यांमधून संवाद पुढे नेलेला आहे श्रीकृष्ण अर्जुनाचा, जो गीतेमध्ये आपल्याला संवाद रूपाने जाणवत नाही. श्रीकृष्णच फक्त सांगतोय 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 असं आपल्याला जाणवतं. त्याच्यात मध्ये श्रीकृष्णाच्या बोलण्यानंतर अर्जुनाच्या मनामध्ये काय आलंय प्रश्न, आणि तो प्रश्न त्यांनी विचारण्यापूर्वीच श्रीकृष्णांनी कसा जाणलाय अर्जुनाच्या मनातला प्रश्न, असं सगळं एक काव्यमय चित्र छान ज्ञानेश्वरीमधून आपल्याला जाणवतं. त्यातल्या पहिल्या ज्या 177 ते 182 ओव्या आहेत, या 38व्या श्लोकातल्या पहिल्या ओळीचं भाष्य आहे. नही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. ज्ञानासारखं दुसरं पवित्र काहीच नाही. त्याला उपमाच देता येत नाही. हे सांगण्यासाठी वेगळे वेगळे दृष्टांत वापरलेले आहेत की कशा कशाला उपमा देता, किंवा काय झालं तर उपमा देता येणार नाही असं. की चैतन्य हे जसं एकटं एकच आहे, त्याला दुसरं हे ह्याच्यासारखं दुसरं चैतन्य असं सांगता येत नाही. तसं ज्ञान ही सर्वोत्तम आहे, त्याच्या सदृश दुसरं तिसरं काहीच नाही. मग त्याला छोट्या छोट्या वेगळे वेगळे हे दिले की असं झालं तर मग उपमा देता येईल, तसं झालं तर मग उपमा देता येईल. म्हणजे थोडक्यात उपमा देता येणार नाही. काय काय झालं तर सूर्याच्या प्रतिबिंबाचं तेज सूर्याच्या मूळ बिंबापेक्षा कधी जास्त होऊ शकेल का? नाही होऊ शकणार. आकाश चिमटीत पकडता येईल का? तेही शक्य नाहीये. आणि पृथ्वीचं वजन एवढं आहे की पृथ्वीची तुलना करण्यासाठी पृथ्वीपेक्षा वजनदार गोष्ट सापडेल का? तर नाही सापडणार. असं म्हणून त्यांनी उपमा कशी देता येणार नाही ज्ञानाला हे सांगितलंय. आणि मग एखाद्या गोष्टीला जर उपमा द्यायची झाली तर त्याच गोष्टीची द्यावी लागते, कारण दुसरं तसं तुल्यबल काही सापडत नाही. असं जेव्हा असतं तेव्हा त्याला काव्यामध्ये अनन्योक्ती अलंकार असं म्हणतात. की या सम हा, आता ह्याला काहीच दुसरं पर्यायवाची शब्द नाही, तिचा वापर करून मग 182व्या श्लोकामध्ये त्यांनी अमृताची उपमा, म्हणजे अमृताची चव कशी आहे बाबा, तर अमृतासारखीच आहे असं म्हणावं लागतं. तैसे हे ज्ञान उपमिजे ज्ञानेसेची. ह्याच्यासारखं पवित्रतम हेच असं सांगितलं. आणि मग नंतरचे पुढचे जे आहेत 183, 84, 85 याच्यामध्ये अर्जुनाच्या मनामध्ये प्रश्न आलाय की एवढं हे पवित्र ज्ञान कसं पोचायचं तिथपर्यंत. आणि मग ते त्याचं मनोगत ओळखून थांब तुला त्याचा आता एक खात्रीशीर उपाय सांगतो अशी थोडीशी प्रस्तावना करून पुढच्या श्लोकाला जोडून घेतलाय असं जाणवतं. त्यामुळे तो आता पुढचा श्लोक आपण वाचूयात 39. श्रद्धावान् लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति. श्रद्धेने मिळवी ज्ञान संयमी नित्य सावध ज्ञानाने शीघ्र तो पावे शांती शेवटची मग. आपण पद फोडूयात. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेंद्रियः ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम अचिरेण अधिगच्छति. अन्वय आणि अर्थ. श्रद्धावान म्हणजे श्रद्धायुक्त, तत्परः म्हणजे साधनेत तत्पर, संयतेंद्रियः म्हणजे इंद्रियांचा उत्तम संयमन ज्याला साधलेला आहे असा, योगी म्हणू, आता योगी हा शब्द नाहीये पण ते घालू आपण, असा पुरुष, असा महापुरुष ज्ञानम लभते ज्ञान मिळवतो किंवा त्याला ज्ञान प्राप्त होते. ज्ञानम लब्ध्वा हे ज्ञान प्राप्त झाल्यावर पराम शांतीम परमशांतीची अवस्था अचिरेण अधिगच्छति विनाविलंब प्राप्त होते. फक्त मराठी अर्थ पुन्हा एकदा. श्रद्धायुक्त अंतःकरणाचा, साधनेत तत्पर असलेला आणि इंद्रियांचं संयमन केलेला साधक किंवा योगी हा आत्मज्ञान प्राप्त करतो. त्याला आत्मज्ञान लाभतं आणि हे ज्ञान त्याला लाभल्यावर, मिळाल्यावर त्याला परमशांतीची अवस्था चटकन प्राप्त होते, झटकन. आता इथे 34व्या श्लोकापासून म्हणजे जे सांगितलं होतं, किंवा कालेन 34व्या नाही 38व्या आत्ताच्या आधीच्या श्लोकामध्ये कालेन योग्य काळी, आणि तो योग्य काळ किती असेल, तो ज्या त्या साधकाची किती तयारी आहे आणि तो किती तत्परतेने साधना करतोय त्याच्यावर कितीही असेल, कितीही कमी किंवा कितीही जास्त,
तो प्रश्नच विचारू नका, फक्त साधना करा असं म्हटलंय. पण एकदा का ज्ञान प्राप्त झालं की मग शांती मिळायला काहीच वेळ लागत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. तर आता आपण बघूयात ह्या श्लोकाकडे. तर ज्ञाना इतकं पवित्र या जगात काहीही नाही, अशी ज्ञानाची महती सांगून झाली मागच्या श्लोकामध्ये. आणि योग संसिद्ध असा जो पुरुष असेल, म्हणजे योगामध्ये जो पूर्णत्वापर्यंत पोचलेला आहे, प्रगत साधक आहे, तर त्यालाच ते ज्ञान प्राप्त होऊ शकतं. पण आता प्रश्न आहे की मग योग संसिद्ध कसं व्हायचं, ते सांगण्याची सुरुवात 34व्या श्लोकापासून केलेली आहे. कुठला श्लोक तो? तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानौ ज्ञानिनस् तत्वदर्शिनः. म्हणजे तत्वदर्शी आणि ज्ञानी गुरुची आवश्यकता सांगितली आहे. आणि त्या गुरूंना प्रसन्न करून सेवेनी, आपल्या नम्रतेनी मग त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त करावं, म्हणजे ज्ञान विचार आणि साधन प्रक्रिया ही समजून घ्यावी. पण हा झाला प्राथमिक, म्हणजे सुरुवात झाली. ही प्राथमिक आवश्यकता म्हणून हे सगळं बरोबरच आहे. आपण ते बघितलं होतं की ती बहिरंग साधना आहे. आता प्रत्यक्ष प्रक्रिया करण्यासाठी आणि त्याच्यातून ज्ञानप्राप्तीला लायक होण्यासाठी, लायक असा योग संसिद्ध होण्यासाठी काय काय करावं लागतं ते या श्लोकात दिलेलं आहे. 34व्या श्लोकात भगवंतांनी गुरुजवळ जाऊन विधीपूर्वक ज्ञान प्राप्त करण्यासाठी 3 बहिरंग साधना सांगितली होती: प्रणिपात, परिप्रश्न आणि सेवा. आणि आता या श्लोकातही 3च सांगितलेली आहेत: श्रद्धा, तत्परता आणि इंद्रिय संयम. पण ही 3 साधनं कशी आहेत? अंतरंग साधनं आहेत. आता 34व्या श्लोकाची थोडीशी आपण या श्लोकाची थोडीशी तुलना करणार आहोत. 34व्यामध्ये काय सांगितलंय? उपदेक्षन्ति ते ज्ञानौ ज्ञानिनस् तत्वदर्शिनः. म्हणजे ज्ञानी आणि तत्वदर्शी गुरु तुझा नम्रतेने गेलास, सेवेने त्यांना प्रसन्न करून घेतलंस, तर तुला ज्ञानाचा उपदेश करतील. पण इथेच थांबले. ते तुला ज्ञानाचा उपदेश करतील, पण तुला ते ज्ञान होईल असं म्हटलेलं नाहीये. उपदेश करण्यापासून ते ज्ञान होण्यापर्यंत, आता इथे ज्ञान होणं म्हणजे शब्दांनी नाही, अनुभवानी ज्ञान होण्यापर्यंत जे काही करावं लागणार आहे मध्ये, ती साधनाची इथे सांगितलेली आहे, सूचित केलेलं आहे की ती कशी करायची. तर श्रद्धेनी करायची, तत्परतेनी करायची आणि इंद्रिय संयम करून करायची. हा 2 श्लोकांमधले फरक आहे. तिथे फक्त ज्ञान देतील, तुला ज्ञान होईल का आणि कशाने होईल, तर इथे तो ते आश्वासन दिलंय की ही अंतरंग साधनं वापरून जर तू साधना केलीस तर तुला ज्ञानप्राप्ती निश्चित होईल. असं का तिथे का नाही सांगितलं आणि इथे का सांगितलं? तर प्रथम म्हणजे प्रणिपात, परिप्रश्न आणि सेवा ही बहिरंग साधना आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये खोटेपणा असू शकतो. ती वरपांगी केली, ढोंगीपणाने केली, कपटानी केली, वरून काही करणार नाहीये. विनम्रता अगदी दाखवली मनामध्ये नसताना, काही करून आपल्याला काढून घ्यायचंय यांच्याकडून, तर मनुष्य विनम्र वागू शकतो मनात समोरच्याबद्दल आदर नसताना सुद्धा. काही जण तिरप्या डोक्यानी उगाच आपला शहाणपणा दाखवण्याकरता प्रश्न विचारू शकतात, म्हणजे त्यांना ज्ञानाची आस आहे, ओढ आहे, असं काही त्याच्यावरून सिद्ध करता येणार नाही. आणि सेवा तर इम्प्रेशन मारण्यासाठी सुद्धा केली जाऊ शकते. पुढे पुढे करणं या तत्वावरती सुद्धा सेवा होते. की बघ, मी ह्याचा प्रत्येक अनुभव घेतलेला आहे. तर असे त्याला विविध, त्यात नेमकं अंतस्थ हेतू काय आहे हे नाही कळू शकत. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे महाभारतातलं कर्णाचं उदाहरण आहे. कर्णाने परशुरामांच्याकडे जाऊन जी अस्त्रविद्या घेतली ती एक प्रकारे कपटानी घेतली असंच म्हणावं लागेल. कारण त्यांची प्रतिज्ञा होती की मी शिकवीन तर अस्त्रविद्या ब्राह्मणालाच शिकवीन, आणि हा क्षत्रिय होता आणि म्हणून त्यांनी स्वतःला ब्राह्मणा वेशामध्ये स्वतःला तो गेला. त्याचं त्यांनी सगळं केलं, प्रणिपातेनं, परिप्रश्नेनं आणि सेवया, हे सगळं केलं. पण अंतरंग हेतूमध्ये थोडी कुटिलता होती, कपट होतं, निष्पाप नव्हता तो. आणि त्याच्यामुळे त्याची नंतर साधना कशी फसली आणि त्याच्या अंगाशी आली
त्याला त्याचा उपयोग झाला नाही हे आपल्याला हे सगळं माहिती आहे. तर त्यामुळे ही अंतरंग साधना आणि बहिरंग साधना याच्यामधला फरक आहे. म्हणून इथे आश्वासन दिलंय 34व्यामध्ये, आश्वासन दिलेलं नाही, ते तुला ज्ञान देतील इतकंच सांगितलंय. आता इथे लभते हा जो शब्द आहे की नाही, तो पण खूप वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्वाचा आहे. तर लभतेचं तात्पर्य काय आहे? प्राप्नोती नाही म्हटलेलं, आपनोती नाही म्हटलेलं. तर जी वस्तू निर्माण होत नाही अशा नित्यसिद्ध वस्तूच्या प्राप्तीला लभते असं म्हणतात. जी वस्तू निर्माण होते म्हणजे जी वस्तू पूर्वी नव्हती आणि आता नंतर उत्पन्न केली गेली, मग त्या वस्तूच्या प्राप्तीला आपण लभते असं म्हणू शकत नाही. काही काही धातू हे खास असतात आणि त्या विशिष्ट अर्थासाठीच ते वापरले जातात. त्याच्यातला हा लभ धातू आहे. कारण जी वस्तू पूर्वी नव्हती ती नंतरही राहणार नाही. कारण आपल्याला ज्ञानेश्वरांचीच ओवी माहितीये, बहुतेक 3ऱ्या अध्यायाच्या वाचनामध्ये ती आली होती. उपजे ते नाशे, ते उत्पन्न झालं त्याचा नाश होणारच. अशा वस्तूच्या बाबतीत प्राप्ती होत नाही, मग काय होतं? तर ती प्रतीती असते, त्या वस्तूची प्रतीती होते, ती वस्तू असल्यासारखी भासते. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे सगळा संसार. पण संसारातल्या सगळ्या विषय वस्तू, खूप उदाहरणं जेवढी हवी तेवढी घ्या त्याच्यातनं, की संसाराची केवळ प्रतीती असते आणि प्राप्ती नाही. प्राप्ती नाही हे कशावरून सिद्ध होतं? कारण एखादी वस्तू हवी आहे आणि ती मिळाली किंवा तुम्हाला कायमचं समाधान मिळायला पाहिजे, तसं होत नाही. सांसारिक विषय वस्तूंच्या उपभोगाने मिळणारा आनंद, सुख हे फार थोडा काळ टिकतं. मग पुन्हा वेगळ्या वेगळ्या भावना निर्माण होऊन मन अशांत व्हायला सुरुवात होते. तीच गोष्ट पुन्हा हवी आहे, तीच गोष्ट जास्त हवी आहे, तिच्यापेक्षा जास्त हवी आहे, किंवा आणखीन कुठली तरी त्याच्यापेक्षा भारी हवी आहे. असं सतत काही ना काहीतरी वेगळं हवं हवं सुरू होऊन मिळाल्याचा आनंद हा कधीच संपलेला असतो, अगदी थोडा वेळ तो राहतो. आणि म्हणून त्याची फक्त प्रतीती, भास होतो आनंद झाल्याचा, असं म्हटलंय. त्याच्या उलट जे संसाराच्या उत्पत्तीपूर्वीही राहतं, संसाराच्या स्थितीमध्ये सुद्धा राहतं आणि संसार नष्ट झाल्यानंतर सुद्धा राहतं, ते तत्व त्याला आहे या नावाने ओळखलं जातं. आहेला संस्कृतमध्ये काय म्हणतात? सत. नित्य अस्तित्व दाखवणारा सत हा शब्द आहे. आणि हे जे आहे त्याची जी प्राप्ती आहे त्याला लभते असं म्हणतात. आता जी वस्तू उत्पन्न होण्याच्या पूर्वीही नव्हती, आता आपण सांसारिक, आता आत्मवस्तूबद्दल बोलून झालं, आता कॉन्ट्राडिक्शन दुसरं. मागे आपण अभावांची चर्चा केली होती आठवत असेल तर. प्रागभाव, प्रध्वंसाभाव, अन्योन्याभाव आणि अत्यंताभाव, 4 प्रकारचे अभाव असतात जे संसारातल्या गोष्टींना लागू पडतात. पण ह्याच्यातला एकही अभाव हा आत्मवस्तूला लागू पडत नाही. नासते विद्यतो भावो नाभावो विद्यते सतः, या श्लोकाच्या वेळेला आपण त्याची चर्चा केलेली होती. प्रागभाव म्हणजे काय? वस्तू उत्पन्न होण्याच्या पूर्वी त्याचा जो एक अभाव असतो तो. प्रध्वंसाभाव म्हणजे नष्ट झाल्यानंतर त्या वस्तूचा जो अभाव निर्माण होतो तो. मग जी वस्तू तिला प्रागभावही आहे, प्रध्वंसाभावही आहे आणि मधल्या काळात सुद्धा तिची वाटचाल नाशाच्याकडेच आहे. कारण ह्या सगळ्या उपजलेल्या वस्तू असतात, त्यांना ते 6 गुण लागतात ना, 6 विकार. अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि नश्यती. आधी आहे, कन्सेप्च्युअली आहे, मग जन्म घेतला, मग वाढला, मग परिपक्व झाला, मग त्याचा ऱ्हास सुरू झाला आणि संपला. ह्या सगळ्या अवस्थांमधून उत्पन्न झालेली प्रत्येक वस्तू जातेच. म्हणजे निर्मिती आणि नाश ह्याच्यामध्ये तिचा जो प्रवास असतो तो एक प्रकारे नाशाकडेच असतो. तर त्या वस्तूला काय म्हणतात? त्या वस्तूला नाही प्रकारची वस्तू, किंवा दुसऱ्या चांगल्या शब्दात मिथ्या, म्हणजे ती आहे अशी भासते पण प्रत्यक्षात नसते, त्याला मिथ्या असं म्हणतात. आणि त्याचं उत्तम उदाहरण
रज्जू सर्प ते आपल्याला स्पष्ट होण्याकरता. सर्प भासतो, त्याने आपण घाबरतो, त्याने आपल्याला भीती वाटून घाम येतो, आपण ओरडतो. सर्प असतो का? पकडायला गेला तर सर्प मिळेल का? नाही, तो भासमान आहे. तर हे जे आहे आणि नाही असे दोन प्रकार आपण बघितले. त्यातलं नाहीला नाही रूपाने जाणणं आणि आहेला आहे रूपाने जाणणं आणि त्याचा स्वीकार करणं, उघड्या डोळ्यांनी ऍक्सेप्ट होणं, ते मनापासून ते पटणं, ह्याला श्रद्धा म्हटलेलं आहे. श्रद्धावान लभते ज्ञानम मध्ये आपला चालू आहे ना. आणि ही श्रद्धा असेल तर नित्यसिद्ध अशा ज्ञानाची प्राप्ती होते. म्हणून श्रद्धावान लभते ज्ञानम. आता हे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आहे किंवा ब्रह्मज्ञान आहे. आणि ब्रह्मज्ञान सांगणारं प्रसिद्ध वाक्य ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. आता आपण जे बोललो, आहेला आहे म्हणणे आणि नाहीला नाही म्हणणे, म्हणजे काय? तर ब्रह्मालाच सत्य म्हणणे आणि बाकी सगळ्या जगाला मिथ्या मानणे किंवा आपल्याला ते पटणे. हे अंतिम सत्य हे फक्त श्रद्धेनेच जाणणं शक्य आहे, असा या वाक्याचा अर्थ आहे. कारण ब्रह्म दिसत नाही ना. ब्रह्म नित्य असलं तरी ते दिसत नाही किंवा अनुभवाला येत नाही. आणि संसार जो नाहीच, तो नित्य दिसतो, तो नित्य अनुभवाला येतो. मग अशा वेळेला काय करायचे की ज्या गुरूंनी, ज्या द्रष्ट्या ऋषींनी या आत्म्याच्या अस्तित्वाबद्दल खात्रीपूर्वक सांगितलंय की हो आम्हाला अनुभव आहे आत्मा, त्यांच्यावर विश्वास ठेवा, गुरूंच्यावर विश्वास ठेवा. आणि ज्या शास्त्रांनी या आत्मानुभवाचं त्यांच्या परीने शब्दात वर्णन करायचा प्रयत्न केलाय, त्याची काही ऍट्रिब्यूट्स तुम्हाला सांगायचे प्रयत्न केले. आत्मा कसा आहे? निर्गुण आहे, निराकार आहे, तो इंद्रिय ग्राह्य नाही, तो कायमच असतो, तो सच्चित आनंद स्वरूप आहे. हे जे काही सगळं शास्त्र सांगतात, सगळी शास्त्र ओरडून ओरडून सांगतात, त्या शास्त्रांच्या वरती सुद्धा आपण श्रद्धा ठेवली पाहिजे. ती ठेवली तरच त्या आत्म्याची अनुभूती आपल्याला येण्याची काहीतरी शक्यता आहे. तर इथे छांदोग्य उपनिषदामधली एक गोष्ट सांगते. श्वेतकेतू आणि त्याचे वडील उद्दालक आरुणी यांची गोष्ट आहे ती. उद्दालक आरुणी हे सुद्धा खूप ज्ञानी असतात, पण त्यांनी आपल्या मुलाला दुसऱ्या एका ज्ञानी गुरूंच्याकडे विद्याभ्यासाकरता पाठवलेलं असतं. श्वेतकेतू 12 वर्ष गुरुगृही राहून घरी परत आलेला असतो. आणि घरी परत आल्यापासून हे यांचं निरीक्षण चालू असतं उद्दालक आरुणींचं, म्हणजे वडिलांचं, की हा कसा वागतोय, कसा बोलतोय. तर त्यांना जाणवतं की हा फार गर्विष्ठ होऊन परत आलाय, ह्याला आपल्या ज्ञानाचा फार असा गर्प आहे. मी मला सगळं सर्वज्ञ झालो, मी सगळं वाचलं, हे केलं ते केलं, पण काहीतरी आता याला उपाय केला पाहिजे, याच्याशी एकदा बोललं पाहिजे. त्याला ते जवळ बोलवतात आणि म्हणतात काय काय शिकलास तू? तो काहीतरी सांगतो, हे शिकलो ते शिकलो. मग ते म्हणतात की तू अशी एक गोष्ट शिकलीस का की जी गोष्ट शिकल्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी शिकल्यासारख्याच आहेत? तो एकदम कोड्यातच पडतो. हे असलं काही नाही बाबा आम्हाला शिकवलं, आमच्या गुरूंनी हे असलं काही शिकवलं नाहीये. मग ते म्हणतात मग आता माझ्याकडून शिक. आणि मग त्याला ते आत्मज्ञानाचा उपदेश करण्याकरता वेगळ्या वेगळ्या गोष्टी, वेगवेगळे दाखले द्यायला सुरुवात करतात. त्यांना बरेच प्रश्न विचारतो, त्याची प्रश्नांची उत्तरं देत देत त्यांना फायनली ते म्हणतात, तसंच तर्क करतो की हे कसं शक्य आहे, ते कसं शक्य आहे. ते म्हणतात आता थांब, ते बाहेर एक वडाचं झाड आहे, तर जा, त्याची फळं पडली आहेत, एक फळ आत घेऊन ये. तो वडाचं फळ घेऊन येतो. तर ते म्हणतात उघड बरं ते, फोड ते फळ. फळ असं उघडल्यानंतर आत खूप छोट्या छोट्या बिया दिसतात. त्याच्यातली एक बी घे आणि ती आता फोड. फक्त ती बी घेतो आणि ती फोडतो. काय दिसतंय तुला आत? म्हणतो काहीही दिसत नाहीये. ते म्हणतात जरी काहीही दिसत नसलं तरी ह्या काहीही जे दिसत नाही त्याच्यातूनच अख्खा वृक्ष उभा राहू शकतो. हे तुला पटतंय का? हो, तो अनुभव आहे. कारण वडाच्या बी मधून वडाचं झाड उगवणार हे त्यांनी बघितलेलं असतं. पण बीच्या आत काही दिसतंय का? काही दिसत नाहीये. पण एक सत्कार्यवाद म्हणून एक वाद असतो, जो सांख्य आणि वेदांती मानतात की जे सत आहे त्या सत पासूनच सत निर्माण होईल, असत पासून सत निर्माण होऊ शकत नाही. म्हणजे जे नाही त्याच्यापासून आहे हे निर्माण होऊ शकत नाही.
जे आहे त्याच्यापासूनच आहे निर्माण होऊ शकतं. त्यामुळे ते दिसत नसलं तरी तिथे ते आहे श्रद्धस्व. श्रद्धाच ठेवायला पाहिजे तुला इथे, दुसरं काहीच उपाय नाहीये. म्हणून इथे म्हणतात की श्रद्धावान पुरुषाला ज्ञान प्राप्त होतं, श्रद्धावान लभते ज्ञान. पण इथे थोडेसे एक खोच आहे त्याच्यामध्ये, की आपल्यामध्ये कधी कधी श्रद्धा कमी असली तरी सुद्धा आपल्याला भ्रम वाटतो की आपण खूप श्रद्धावान आहोत. आपल्याला म्हणजे आपल्याला किंवा कोणालाही फार डीप श्रद्धा नसताना सुद्धा वाटू शकतं की मी खूप श्रद्धावान आहे. मग खरी श्रद्धा कशी ओळखायची? मग ती खरी श्रद्धा ओळखण्याकरता उरलेली जी दोन विशेषणं दिली आहेत, तत्परः आणि संयतेंद्रिय, ती त्याच्यासाठी आहेत. म्हणजे म्हटले तर ते तीन वेगळे वेगळे गुण आहेत, पण त्यांच्यामध्ये आंतरिक संबंध सुद्धा आहेत. श्रद्धा किती दृढ आहे, किती खोल आहे, हे तपासण्यासाठी तुम्ही बाकीच्या गुणांकडे बघू शकता. तत्पर म्हणजे काय? साधनेसाठी उत्सुक. आणि संयतेंद्रिय म्हणजे ज्याचा इंद्रियांवरती ताबा आहे असा. आता श्रद्धा पूर्ण असेल तरच तत्परतेने साधना करावीशी वाटेल. श्रद्धाच बरोबरची असेल तर तो कशाला साधनेच्या मार्गाला लागेल? नाहीच लागणार. आणि केला तरी तो उडत उडत करेल ती साधना, मन लावून तत्परतेने नाही करणार. त्याला जेव्हा पटलेलं असेल पूर्ण महत्व त्या ज्ञानाचं, तेव्हाच त्याच्याकडून प्रयत्न घडतील त्या लेव्हलचे. म्हणून तत्परतेने एक श्रद्धेची खूण आपल्याला कळेल की बाबा खरंच श्रद्धा आहे. आणि तत्परता आणि संयतेंद्रियता, संयम, इंद्रिय संयम, ह्यांच्यामध्ये सुद्धा एक नातं आहे. ते कसं? तर जर विषयांच्या उपभोगांकडे खेचून नेणारी इंद्रिय तुमची असतील तर तुमचे साधनेमध्ये तत्परता राहूच शकणार नाही. तुम्ही बसलात, अगदी ध्यानाला बसलात, पण तुमच्या मनातले विचारच थांबत नाहीयेत. आणि ते कशाचे पुढचे विचार कसले असतात? मागचे किंवा पुढचे असतात. झालेल्या घटनांचे तरी तुम्ही आठवणी काढत असता, पुढची राहिलेली कामं. मला तर नेहमी बसल्यावर पहिलं दुसऱ्या क्षणी पुढचं राहिलेलं काम आठवतच. मग ते शांत करून, आणि ते अस्वस्थ करतं की अरे बापरे हे राहिले, आणि हे होईपर्यंत आपल्याला ते लक्षात ठेवायचंय का? आता मी कशाला बसलीये, ते लक्षात ठेवायला बसलीये का सगळं लक्ष काढून घेऊन कुठेतरी लावायला बसलीये? तर हे असे साधनातले अडथळे असतात. जोपर्यंत इंद्रिय तुमची पूर्ण शांत होत नाहीत, किंवा अगदी हे तर जाऊ देत की तुमचं इंद्रिय संयम, पण सर्दी खोकला किंवा काही शारीरिक अस्वास्थ्य असेल तरी सुद्धा तुमची साधना नीट होऊ शकत नाही. 10 वेळेला त्या 10 मिनिटात तुम्हाला खोकला आला तर कसं तुमचं मन एकाग्र होणार? नाही होऊ शकत. त्यामुळे इंद्रिय शांत असणं ही साधनेसाठीची बेसिक गरज आहे. आणि मग हे दोन्ही असलं आणि श्रद्धा असली की मग तुम्हाला ज्ञानापर्यंत तुम्ही नक्की पोचाल असं आश्वासन इथं दिलंय. श्रद्धावान, तत्पर आणि संयतेंद्रिय असा साधक हा योग संसिद्ध होण्याच्या लायकीचा आहे आणि त्याला आत्मज्ञान प्राप्त होतं. आता ह्या ज्या 3 गुणांमुळे तो योग संसिद्ध होतो त्या गुणांच्या विषयी आपण थोडं अधिक सखोल थोडं समजून घेऊया. आता इथं श्रद्धापासून सुरुवात करूयात आपण. आता या श्लोकात सांगितलंय त्याप्रमाणे श्रद्धेचा संबंध हा सुखाशी नाहीये. आता म्हटलं असं की श्रद्धावान लभते सुखम, तसं नाही म्हणत. श्रद्धावान लभते ज्ञानम. मग आत्मज्ञान होण्यासाठी शास्त्र आणि शास्त्रावर आधारित जी गुरूंची वाक्य आहेत की ती वाक्य खरी आहेत अशी बुद्धीची धारणा होणं, याला सत्पुरुष श्रद्धा असं म्हणतात. की ज्या श्रद्धेमुळे वस्तू म्हणजे इथे वसधातू म्हणजे जे कायमस्वरूपी असतं. वस्तू हे फक्त आत्मवस्तूसाठीच वापरतात. बाकी आपण जे व्यवहारातल्या वस्तू म्हणतो त्याच्यापेक्षा या वस्तूचा अर्थ थोडासा वेगळा आहे. तर वस्तूचा म्हणजे परमात्म्याच्या साक्षात्काराचा आणि त्याच्याद्वारे होणाऱ्या आत्मज्ञानाचा लाभ होतो. कठोपनिषदामध्ये सुद्धा असाच एक श्लोक येतो, फक्त तिथे त्याला श्रद्धा न म्हणता थोडा वेगळा शब्द वापरलाय. तिथे असती सद्बुद्धी असा शब्द वापरलाय. म्हणजे सत आहे असं मानणारी बुद्धी ती सद्बुद्धी, आत्मा आहे अशी श्रद्धा ठेवणं, आणि त्याला आत्मप्राप्तीचं सर्वोच्च साधन म्हटलेलं आहे. दुसऱ्या अध्यायामधल्या 3ऱ्या वल्लीमधला 12वा श्लोक आहे. नैव वाचा न मनसा प्राप्तुम शक्यो न चक्षुषा अस्तीति ब्रुवतोन्यत्र कथम तदुपलभ्यते.
म्हणजे आत्मा कशा कशाने मिळत नाही ते आधी सांगितलंय. वाचा, नैव वाचा, वाणीनी मिळत नाही. न चक्षुषा, डोळ्यांनी मिळत नाही. न मनसा, मनानी मिळत नाही. आता इथे जेव्हा वाचा म्हटलंय तेव्हा फक्त वाचा असं नाही. वाचा हे कर्मेंद्रियांचा प्रतिनिधी म्हणून घेतलंय. एक वाचा म्हटली की बाकीची सगळी कर्मेंद्रिय त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत असं समजायचं. एक डोळा हे ज्ञानेंद्रिय इथे उद्धृत केलेलं आहे, म्हणजे बाकीची ज्ञानेंद्रियांनी सुद्धा तो ग्रहण केला जाऊ शकत नाही हे गृहीत धरायचं. आणि वाणी म्हटलं, आपलं मन म्हटलं की अंतःकरण, म्हणजे तर इंद्रिय ग्राह्य नाही. मग आता कशामुळे तो मिळणार आहे? तर सद्बुद्धीने मिळणार आहे. आत्मा आहे असं जो म्हणतो, अस्ति इति ब्रुवतः, आत्मा आहे असं म्हणणाऱ्या खेरीज कोणाला बरं त्याची प्राप्ती होईल? कथम तद उपलब्धते, आधी प्राप्त होण्याची गोष्ट करण्याची सुरुवात कुठून होते? तो आहे असं मानणं. तुम्ही ते मानलंच नाही तर तुम्हाला तो प्राप्त करावा असा वाटणारच नाही, आणि तुम्ही पुढचं सगळीच मार्गच खुंटला म्हणजे. त्यामुळे त्याच्यात काही अर्थ नाहीये. पण जे लोक असे काही शास्त्रीय बुद्धीचे, स्वतःच शास्त्रीय बुद्धीचा त्यांना फार गर्व असतो, आम्ही खूप सायंटिफिकली सगळं आम्हाला लागतं, लॉजिकली प्रूफ झालं तरच आम्ही मान्य करतो, असं म्हणणारे असतात, की स्वतः पाहिल्याशिवाय किंवा अनुभवल्याशिवाय आम्ही काही विश्वास ठेवत नाही. पण असं जरी त्याही दृष्टीने जर आपण विचार करायचा प्रयत्न केला तर कोणतंही तत्व जर आपल्याला पडताळून पाहायचं असेल तर शास्त्रामधलं म्हणजे, तर शास्त्रामधून प्रयोग करावे लागतात की नाही? का आपोआप गोष्टी दिसतात? शास्त्रज्ञ कैक दिवस प्रयोग करत असतात आणि त्यांचे अनेक प्रयोग अयशस्वी होतात आणि मग कुठला तरी एंथ प्रयोग त्यांचा यशस्वी होतो. तर ते प्रयोग करून पडताळा घेण्यासाठी काहीतरी प्रोसिजर ठरवायला लागते, अशी 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 कृती करायची, त्याला म्हणतात थिअरी ऑफ प्रॅक्टिकल. ती तुम्हाला माहिती असावी लागते आणि मग ती कृती, त्या कृतीवर तरी तुम्हाला विश्वास ठेवायलाच लागतो. ती कृती जो सांगतो किंवा ठरवतो त्याच्यावरतीही विश्वास ठेवायला लागतो. मग इथे आता हे श्रद्धेशी कसं जोडायचं? प्रयोग करण्याची त्याची कृती सांगणाऱ्यावर आणि त्या कृतीवर जो विश्वास ठेवायला लागतो त्यालाच अध्यात्मात श्रद्धा असं म्हणतात. त्या प्रयोगाला इकडे प्रयोग शब्द वापरतात, इकडे त्याला योग शब्द वापरतात. ते कृतीचं शास्त्र सांगणारा तिकडे कोण असेल? कोणी सायंटिस्ट असेल, इथे तो गुरु असतो. आणि ती प्रक्रिया तिकडे जी असते, प्रोसिजर, काय थिअरी ऑफ प्रॅक्टिकल, ती इकडे साधन प्रक्रिया असते. हे पण शास्त्रच आहे, हे पण मानायला पाहिजे. हे असं हवेतनं आलेलं नाहीये. अध्यात्म हे सुद्धा शास्त्रच आहे. आणि मग स्वतःतल्या चैतन्य तत्वाचा अनुभव आणि त्याच्यातून होणारं ज्ञान होण्यासाठी हा प्रयोग केला जातो योगाचा. असं त्या शास्त्रीय अज्ञानाच्या प्रक्रियेच्या ह्याच्याशी याचा संबंध जोडला की कदाचित शास्त्र ज्यांना महत्वाचं वाटतं अशांना कदाचित हे पटू शकेल. अर्थात त्यांना पटवणं हा काही आपला हेतू नाहीये, आपल्याला पटलं तरी पुरेसं आहे. आता श्रद्धेचा आपण आता विवरण बघतोय, त्यामुळे श्रद्धेच्या काही व्याख्या आपण बघूया. पहिली दोन व्याख्या आपण बघणार आहोत, त्यातली पहिली सांगते. शास्त्राचार्योपदिष्टेर्थे अननुभूते अपि एवम एव एतत् इति विश्वासः. शास्त्राचार्योपदिष्टे अर्थे, म्हणजे शास्त्र आणि आचार्य यांनी जो उपदेश केलेला आहे त्या गोष्टींच्या बाबतीत, अननुभूते अपि, स्वतःला अनुभव नसला तरी, एवम एव एतत्, हो हे बरोबर आहे, हे असंच आहे, इति विश्वासः, असा जो त्या गोष्टींविषयी विश्वास धरला जातो त्याला श्रद्धा असं म्हणतात. आणि दुसरी श्रद्धेची व्याख्या, श्रत अधिक धा, धा धातूचा अर्थ आहे ठेवणे, आणि श्रत म्हणजे सत्यम. तत्सत्यम अस्याम धीयते सा श्रद्धा, जिच्यामध्ये ते सत्य ठेवलेलं असतं तिला म्हणतात श्रद्धा. ही याज्ञवल्क्यांनी केलेली व्याख्या आहे आणि त्याच्यातून त्यांना असं म्हणायचंय की श्रद्धेच्या योगानेच सत्य म्हणजे परमेश्वर सापडतो, म्हणजे श्रद्धेच्या पोटातच सत्य लपलेलं असतं असं. त्याचाच
त्याचाच जणू काही हा अनुवाद आहे. श्रद्धावान लभते ज्ञानम. कारण सत्य, ज्ञान हे शब्द एका लेव्हलला अध्यात्मामध्ये समानार्थी शब्द म्हणूनच वापरल्यासारखे. सत्यम, ज्ञानम, अनंतम, ब्रह्म. मग ब्रह्म म्हणून तुम्ही सत्यम वापरा, ज्ञानम वापरा, अनंतम वापरा, हे तेच आहे. आणि एका दृष्टीने ब्रह्माच्या क्वालिटीज सांगणारे असे पण शब्द आहेत आणि समानार्थी पण शब्द आहेत. तर आता श्रद्धा ही भावना नेमकी काय आहे याचं थोडंसं विश्लेषण फार माधवानंदांनी छान केलेलं आहे. की श्रद्धा म्हणजे पहिला आपल्याला काय वाटतं, पण इथे विश्वास विश्वास शब्द बरेच वेळेला वापरले. श्रद्धा म्हणजे फक्त विश्वास आहे का, ते बघायला पाहिजे. आणखीन आपण कुठे हा विश्वास शब्द वापरतो. समजा आपण कोणाला बँक मॅनेजरला वगैरे किंवा असं काहीतरी पत्र लिहिलं असेल किंवा अर्ज केला असेल, तर आपण खाली लिहितो आपला विश्वासू अमुक तमुक. पण तिथे आपण आपला श्रद्धाळू म्हणतो का? नाही म्हणत. तिथे विश्वासच असतो. पण त्याच्यावरून आपल्याला असं समजू शकतं की विश्वास हा शब्द जो आहे तो जास्त करून व्यवहारात वापरतात आणि तिथे प्रेम असण्याची गरज नसते, नुसता विश्वास असून भक्तो. आता थोडा प्रेम हा दुसरा अँगल त्याच्यामध्ये आला. विश्वास आणि प्रेम असं दोन्ही कुठे असतं? पती पत्नींना एकमेकांच्या बद्दल विश्वास असतो आणि प्रेमही असतं, पण त्यांची एकमेकांविषयी श्रद्धा नसते. तरीही म्हणजे दोन गुण एकत्र आले तरीही श्रद्धा नाही झाली अजून. मग श्रद्धेमध्ये अजून एक काहीतरी पाहिजे श्रद्धाभाव पूर्ण होण्यासाठी. मग तो जो तिसरा गुण आहे तो म्हणजे ईश्वर भाव, ईश्वर भावना. म्हणजे विश्वास, प्रेम आणि ईश्वर भावना जेव्हा एकत्र त्यांचं मिश्रण होतं तेव्हा श्रद्धा ही भावना निर्माण होते. आणि त्याच्यामध्ये सुखापेक्षा कल्याणाची अपेक्षा जास्त असते. आणि अगोदरच्या स्थितीपेक्षा आपण अधिक चांगल्या वरच्या लेव्हलला जाऊन चांगली स्थिती आपल्याला प्राप्त होईल हा एक भरवसा असतो. आणि त्याच्यातून त्यांना उत्साह निर्माण होतो. आणि याच भूमिकेतून रवींद्रनाथ टागोरांनी असं म्हटलंय की श्रद्धा हा असा पक्षी आहे जो पहाटे पूर्वीच्या अंधारामध्ये प्रकाशाचं गीत गात असतो. छान वाक्य एकदम. तर त्याचं थोडंसं वर्णन म्हणजे एक्सप्लेनेशन सांगते की शास्त्र, संत आणि सद्गुरू यांच्या उपदेशामधून जे काही ज्ञान, परमात्माचं स्वरूप आपल्याला कळलं, त्याचा आपल्याला अनुभव जरी नसला तरी त्याच्यासाठी अनुकूल होणारं जे काही जीवन व्यवहार आहे तो मी करायला तयार आहे. आणि माझ्या अनुभवाचा निषेध नेणारी साधना जी गुरूंनी सांगितलेली आहे की हे केलंस तर तू इथे इथे पोहोचशील, ते मी करायला तयार आहे. म्हणजे माझी तयारी आहे त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवायला. तर माझा प्रवास हा अंधारातून प्रकाशाकडे आणि प्रकाशातून अधिक प्रकाशाकडे, तमसोमा ज्योतिर्गमय, प्रार्थनेमध्ये आपण म्हणतो की नाही, असतोमा सद्गमय, तमसोमा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतम गमय. त्याच्यासाठी पण ही श्रद्धा, म्हणजे हा जो प्रवास दाखवतोय कुठून कुठे जायचंय, सुरुवात कुठे आणि शेवट कुठे, तर मग प्रकाशाकडे आपण जात राहू किंवा तो साधक जात राहील. त्याच्यातून परमात्म्याची प्राप्ती आणि त्याच्यातून जीवनमुक्ती अशी त्याला लाभेल. दुसरं एक श्रद्धेबद्दल नेहमी खूप छान वाक्य बोललं जातं, फेथ कॅन मूव्ह द माउंटन्स. आता श्रद्धेला कुठले माउंटन्स मूव्ह करायचेत, कुठले अडथळे आहेत आपल्या साधनेच्या मार्गावर, तर आपल्या अंतःकरणामध्ये जे विकारांचे आणि विकल्पांचे, विपरीत समजुती, गैरसमजुती असे जे डोंगर आहेत ते सगळे हलवून बाजूला करून ईश्वराकडे नेणारी आपली वाट मोकळी करण्याचं काम श्रद्धा करते. आणि श्रद्धेविषयी अजून एक वैशिष्ट्य की आपण आता श्रद्धा ही ज्ञानाशी जोडली आहे आणि ज्ञान नेहमी विचारांशी जोडलं जातं, पण श्रद्धेचं वेगळं आहे. श्रद्धा जरी ज्ञानाशी संबंधित असली ना तरी ती वैचारिक नसते, ती भावनिक असते. श्रद्धा ही भावना आहे, तो विचार नाहीये. हे एक वेगळं आहे. आता इथे गुरूंच्या वचनावर नितांत श्रद्धा असणं म्हणजे काय ते आपण एका उदाहरणामधून बघूया. गुरुदेव रानडे जेव्हा लहान होते तेव्हा त्यांच्या आईंचे एक गुरु होते चिदंबर स्वामी म्हणून.
त्यांच्याकडे त्या छोट्या रामला त्या घेऊन गेल्या. मग त्या घेऊन गेल्यानंतर त्या गुरुदेवांनी जेव्हा बघितलं रामकडे, बघितल्या ते म्हणले की हा पुढे मोठा साधू पुरुष होणार आहे. आईला खूप आनंद झाला. मग गुरुदेवचं दर्शन झाल्यानंतर मग आई रामला घेऊन घरी आली. मग तिने रामला स्नान करायला सांगितलं, त्याला छान नवीन वस्त्र घालायला सांगितली. नंतर त्याला एका खुर्चीवर आसनावर बसवलं, त्याचे पाय धुतले, त्या पायांवर गंधफूल वाहिलं आणि त्याच्या पायावर डोकं ठेवून त्याला नमस्कार केला. तो छोटाच बोलत राहतो, तो एकदम बाबरला की हे काय करते आई. तो म्हणला अगं आई तुझं काय चाललंय. तेव्हा आईने सांगितलं की अरे माझ्या गुरुने सांगितलंय ना की तू मोठा साधू पुरुष होशील. तो तू होशील हे ठीक आहे, पण तू तेव्हा होशील तेव्हा मी नसेन ना, म्हणून मी तुला आत्ताच नमस्कार करून देते. म्हणजे तिला खात्रीच आहे की हे होणारच, होईल का नाही अशी संदिग्धता तिच्या मनात नाहीच. आणि त्याचबरोबर त्या गुरूंच्याकडून काय तिला जो नाममंत्र मिळालेला होता त्या आईला, त्याचीही साधना त्या भरपूर करत असत. म्हणजे विश्वास होता आणि साधनेवर सुद्धा विश्वास होता, स्वतःही साधना करणाऱ्या होत्या. असा हा उत्कट श्रद्धेचा प्रसंग. तेव्हा मुख्यतः ज्ञान आणि साधना मार्गाच्या सत्यत्वाबद्दल विश्वास असणं हे त्या श्रद्धेचं मूळ म्हणजे मूळ आवश्यक स्वरूप की हे पाहिजेच त्याच्यामध्ये. आता श्रद्धेबद्दल झालं. एक मिनिट मी जरा काहीतरी तोंडला धरते, जास्तच खोकला येतोय. तत्पर बद्दल आपण आता बघूयात. जरा श्रद्धेबद्दल बोललो आपण. तर नुसत्या श्रद्धेने ज्ञान होतं असं गीतेने म्हटलेलंच नाहीये. श्रद्धावान लभते ज्ञानम नंतर लागलीच तत्पर शब्द येतो. तत्पर आणि संयतेंद्रिय सुद्धा असला पाहिजे तरच त्याला ज्ञान होईल. आणि त्याची इंटर रिलेशन पण आपण मगाशी बघितलं. तर तत्परता एक्सप्लेन करणारा रामकृष्णांचा फार छान दृष्टांत आहे बरं. ते म्हणतात की तिजोरीत सगळं धन आहे आणि त्याची किल्ली मला मिळालेली आहे. आता मी किल्ली लावेन आणि सगळं धन हस्तगत करेन. असं जर एखादा साधक नुसतं म्हणत बसला, एखादी व्यक्ती म्हणत बसला माझ्याकडे इथे तिजोरी आहे, याच्यात धन आहे, त्याची किल्ली माझ्याकडे आहे, मी किल्ली लावली की धन माझंच. पण नुसतं म्हणण्याने त्याचं धन त्याला ते हस्तगत होईल का. तो किल्ली जर लावणारच नाही तर तिजोरी उघडणारच नाही आणि धन त्याला मिळणारच नाही. ते तिजोरीतलं धन आहे ते ज्ञान आणि ती किल्ली म्हणजे साधना प्रक्रिया. दोन्ही सद्गुरूंनी दिलेलं आहे. सद्गुरूंच्या विश्वास आहे म्हणजे श्रद्धा आहे. तिजोरीत धन आहे ह्याच्यावरही विश्वास आहे. त्या किल्लीने ते तिजोरी उघडणार आहे ह्याच्यावरही विश्वास आहे. इथपर्यंत झाली श्रद्धा. ज्यांनी तिजोरी आहे म्हणून सांगितलं, किल्ली दिली, त्यांच्यावर श्रद्धा आहे. तिजोरीत धन आहे त्या फॅक्टवरती श्रद्धा आहे, किल्लीवरती श्रद्धा आहे की हो त्याचीच किल्ली आहे त्यांनी उघडेल. अरे मग लाव ना ती किल्ली. नुसतं काय हातात धरून बसण्याकरता दिली आहे का ती किल्ली. तर ती किल्ली कुलपाला लावून फिरवणं म्हणजे साधना तत्पर असणं. पण जोपर्यंत तुम्ही ते करत नाही तोपर्यंत धन तिजोरीतच राहील. तुम्ही फक्त किल्ली हातात धरून बसाल. मी किल्ली हातात धरून बसण्यासाठी दिलेली नाहीये, तिजोरी उघडण्यासाठी दिलेली आहे. मला वाटतं त्याच्यावरूनच गुरु किल्ली हा शब्द आला असावा. म्हणतात अमक्या तमक्या गोष्टीची ती गुरु किल्लीच आहे. म्हणजे गुरुनी दिलेली किल्ली आहे तर ती तुम्हाला मिळवून देणारच ज्ञान. इथे परत आपण अजून एक बघूया की श्रद्धा भावनेमधला तर श्रद्धा म्हणजे विश्वास आणि प्रेम याचा तत्परतेसाठी कसा उपयोग होतो, साधनेमध्ये त्याचा श्रद्धेचा कसा उपयोग होतो याचा एक प्रसंग सांगते. गोंदवलेकर महाराजांचे शिष्य भाऊसाहेब केतकर म्हणून होते. तर त्यांची विलक्षण गुरुभक्ती होती. तर एकदा ते केशवराव बेलसरे, त्यांना बाबा बेलसरे म्हणतात,
त्या बाबांना म्हणले की माझा रामनामाचा 11 कोटी जप पूर्ण झाला. तेव्हा बाबा एकदम खुश झाले. ते म्हणले, अरे वा, 11 कोटी म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, काहीतरी समारंभ करायला पाहिजे, साजरा करायला पाहिजे ही गोष्ट. ते म्हणले, नाही रे, 11 कोटी नामजप होणं ही काही माझ्या जीवनातली सगळ्यात मोठी गोष्ट नाहीये. मग ते म्हणले, मग कुठली मोठी गोष्ट आहे बाबा तुझ्या जीवनात? अरे, महाराज माझ्या जीवनात आले हीच सगळ्यात मोठी गोष्ट नाही का? त्याच्या पुढे नामजप एवढा झाल्याचं काय कौतुक आहे? मग ते म्हणले, मग एवढं जर होतं तर एवढा 11 कोटी कशाला केलात मग जप? त्याचं काही तुम्हाला कौतुक नाही तर मग कशाला केलात? पण महाराजांचं कौतुक आहे. आणि महाराजांना मी जप केलेलं आवडत होतं किंवा आवडतं म्हणून मी जप केला. म्हणजे माझी इच्छा आणि गुरूंची इच्छा याच्यात काही वेगळेपण नाहीच आहे. गुरूंना जे आवडतं त्यात ते करण्यात माझं कल्याण आहे हा 100% विश्वास. म्हणजे ही गुरूंवरील श्रद्धा पण आहे आणि त्यांच्यावरचं प्रेम पण आहे. त्या दोन्हीच्या प्राधान्यामुळे साधना इतकी उत्तम घडतीये. हे तत्परतेचं अतिशय गोड स्वरूप आहे. आणि हे भाऊसाहेब केतकरांचं जसं झालं तसं अनेक संतांच्या जीवनामधून आपल्याला दिसतं की त्यांना त्यांच्या साधकावस्थेमधली जी साधना तत्परता आहे की ती आश्चर्यकारक आहे आणि आपल्याला खूप प्रेरणा देणारी आहे. तशीच एक स्वामी स्वरूपानंदांची पण त्यांनी कशी साधना केली हे खरोखर थक्क करून टाकणार आहे, बघण्यासारखं आहे. त्यांचं पूर्वाश्रमीचं नाव रामभाऊ गोडबोले, त्यांना अप्पा असं पण म्हणत असत. त्यांचे सद्गुरू गणेशनाथ यांचा जेव्हा त्यांना अनुग्रह लाभला तेव्हा त्यांनी अप्पांना आधी गुरु परंपरा सांगितली, मग महावाक्याचा उपदेश केला, सोहम मंत्राची दीक्षा दिली, ध्यान प्रक्रिया समजावून दिली. ती ध्यान प्रक्रिया करताना त्यांना लगेच म्हणजे त्यांची अंतरंग अवस्था प्राप्त झाली. कारण ते खूप विशुद्ध, म्हणजे आत्मशुद्धी त्यांची पुष्कळ उच्च लेवलला होती. पण तरीही त्यांनी जे काही असं ऐकलं होतं की अनुग्रहानंतर एकदम मोठं स्थित्यंतर होतं, अगदी म्हणजे लोह परिसाची उपमा सुद्धा उणी पडते, असं काहीतरी एकदम तत्काळ पूर्णत्व प्राप्त होतं. तसं काही झालं नाही असं त्यांना वाटत होतं. मी विचारलं कधी प्रांजळपणे गुरूंना की पण असं काही नाही हो झालं. तर ते महाराज म्हणाले त्यांचे गुरु की अरे, विरजण लावलंय, दही व्हायला काहीतरी वेळ लागेल की नाही? असं गरम दुधात असं विरजण फिरवलं की लागलीच का दही लागतं? लागेल. इथे आपल्याला मागच्या श्लोकामधला तो शब्द आठवतो, कालेन, योग्य काळी. त्याला किती जेवढा वेळ लागेल, थंडीत जास्त वेळ लागेल, उन्हाळ्यात पटकन लागेल, तुमचं दूध गरम पुरेसं झालंय का नाही त्याच्यावर ते कमी जास्त लागेल, हे सगळं होणार ना. तर तुम्ही ज्याची जितकी भक्ती तितकी प्राप्ती. तेव्हा तुम्हाला अनुभव हवा असेल तर घाई करू नका, अभ्यास करा. आणि हे त्यांनी त्यांच्या अमृतधारा नावाच्या काव्यसंग्रहात लिहून ठेवलंय. पुण्यपत्तनी श्री सद्गुरूंनी पथदर्शी होऊन ओम तत्वम सोहम सहा श्रुतीची दाखविली मज खूण. म्हणती आणि ते कोण कुणाचा करी येथ उद्धार, स्वये कष्टल्या विणका होतो कोठे आत्मोद्धार. स्वयं आपण मागच्या श्लोकामध्ये बघितलं तसं, तत् स्वयं योग संसिद्ध कालेन आत्मनी विंदती. तर ते अप्पा किंवा स्वामी स्वरूपानंद हे स्वावलंबन आश्रम नावाची त्यांनी एक राष्ट्रीय शाळा काढली होती आणि इतर बरेच सामाजिक आणि राष्ट्रकार्य पण ते खूप मोठ्या प्रमाणावर करत होते. आणि महात्माजींनी काहीतरी कायदेभंगाची चळवळ जी केली त्याच्यामध्ये त्यांच्या आवाहनाला यांनी प्रतिसाद दिला आणि त्या चळवळीमध्ये उतरले आणि मग त्यांना तुरुंगात टाकलं गेलं. म्हणजे हे बघताना आणि हे सगळं करत असताना म्हणजे राष्ट्रीय कार्य करतायत, सामाजिक कार्य करतायत आणि एकीकडे साधना सुरूच आहे आणि ती तितक्याच जोमानी सुरू आहे. आपल्याला खूप सबबी सापडतात की नाही. डिसेंबर आला की आपली साधना बोंबललीच. का तर आम्हाला खूप फंक्शन्स आहेत अटेंड करायला, मग आम्हाला वेळच नाही. एका दिवशी 2-2 ठिकाणी जायचं असतं तर आम्हाला कसं जमणार. आणि इथे हे सगळं राष्ट्रकार्य करत असताना तर ते म्हणले असते की राष्ट्रकार्यापुढे मला वेळ नाही, तर आपण त्याला सबब सुद्धा म्हणलं नसतं खरं तर. पण ती सुद्धा सबब ते सांगत नाहीत. राष्ट्रकार्य हे एक गोष्ट आहे, साधना ही ही मला करायचीच आहे. हे दोन्ही माझ्या जीवनाचे अविभाज्य घटक आहेत आणि ते सारख्याच समतोल साधून मी तो करतो आहे हे त्यांच्या जीवनातून आपल्याला बघायला मिळतं आणि ते खूप प्रेरणादायी आहे.
पण तुरुंगात सुद्धा त्यांच्याबरोबर बरेच मोठी मोठी मंडळी होती, त्यामुळे त्यांची तिथे चर्चा गप्पा असं चालायचं. पण त्यांची साधनेची वेळ झाली की ते बाजूला जाऊन बसायचे आणि तासन तास त्यांच्या त्या अंतरंग साधनेमध्ये ते ध्यानमग्न असायचे मांडी ठोकून. मग बाकी तुम्ही तिकडे शेजारी बसून जरी चर्चा केली तरी त्यांचा काही त्यांना डिस्टर्ब वगैरे व्हायचं नाही. ते म्हणतात स्वामी हे नाव त्यांना तुरुंगातच पडलं. ती सगळी मंडळी मोठीच होती, त्यामुळे त्यांच्या साधनेचं महत्व जाणणारी मंडळी होती आणि म्हणून त्यांना तिथे स्वामी हे नाव पडलं. आणि मग त्या तसल्या तुरुंगातल्या प्रतिकूल वातावरणात सुद्धा त्यांना ध्यानातले सखोल अनुभव आले आणि ते त्यांनी शब्दरूपात 9 ओव्यांमध्ये ते नंतर मांडले आणि नवरत्न हार असं त्यांचं काव्य त्यांनी निर्माण झालं तुरुंगामध्ये. आणि मध्ये तुरुंगवास संपल्यानंतर सद्गुरूंच्या चरणी त्यांनी ते अर्पण केलं. मग तुरुंगातून बाहेर आल्यानंतर काही वर्षातच त्यांना खूप शारीरिक व्याधींनी ग्रासलं आणि त्यांची प्रकृती ही कायमचीच नाजूक होऊन गेली. पण तरीही साधना चालूच होती. जरा बसवताय थोडं, म्हणजे अगदी आडव्याचं थोडं बसवताय म्हणता क्षणी त्यांची साधना पुन्हा सुरू आणि पडल्या पडल्या सुद्धा. शरीराची वर्णासन्न अवस्था असताना साधकावस्थेतून सिद्धावस्थेकडे जाणारा जो प्रवास, योग प्रवास होता, तो त्यांच्या हातून जो घडला, तो कशाच्या जोरावर? तत्परतेवर, साधनेमधल्या तत्परतेवर आणि सातत्यावर. सतत म्हणजे गुरूंचा अनुग्रह मिळाल्या क्षणापासून मध्ये काय वाटेल ते जीवनात दुसरं काहीही उलथापालथ झाली असली तरी साधना कधीही सुटलेली नाही. आणि त्यामुळे ते आंतरिक बळ त्यांचं एवढं वाढलेलं होतं की त्या जोरावर त्याही परिस्थितीमध्ये, शरीराच्या विकलांग परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांचा तो प्रवास चांगला घडला आणि त्यांना सिद्धावस्था प्राप्त झाली. आणि मग ती स्थिर झाल्यानंतर, सिद्धावस्था प्राप्त झाल्यानंतर सुद्धा ती स्थिर करण्यासाठी तुम्हाला साधना चालूच ठेवायला लागते. असं नाही की चला आता मी सिद्ध झालो, आता मला काहीच करायची गरज नाही, असं नसतं. ती सिद्धावस्था परिपक्व आणि दृढ होण्यासाठी सुद्धा साधना काही काळ पुढे चालू ठेवावी लागते. नंतर ते पावसला राहत असत. ते देसाई म्हणून होते त्यांच्या घरी, तर त्यांची जी खोली होती ती जशी दर्शनी भागात होती, तर कधीही त्यांना बघितलं तिथे त्या खोलीमध्ये, म्हणजे अगदी रात्री अपरात्री सुद्धा ते असे ताठ, मेरुदंड ताठ करून ध्यानावस्थेत मांडी ठोकून बसलेले आणि डोळे मिटलेले. म्हणजे इतकं ते साधना तत्पर होते. आता हे जे विविध संत महात्मे आणि त्यांच्या वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये विलक्षण प्रतिकूलता असताना सुद्धा जी काही साधना केली, ती पाहून आपल्यासारख्या कोणालाही परिस्थितीची सबब काही साधनेमध्ये सांगायला तोंड राहत नाही. ज्याला आपण म्हणतो की नाही बाबा आपण नाही सांगू शकत, की निदान बसा तरी, ती पुढे होईल का नाही ते माहिती, पण बसण्याचं काम तरी करा निदान. इथे हे तत्पर या शब्दाचा आपण अर्थ बघत होतो साधनेच्या अंगाने, साधनेमधलं सातत्य किंवा सिन्सिरिटी अशा अर्थाने. पण तत्पर या शब्दाचा अजून एक अर्थ आहे, तेवढा सांगून मी थांबते. तत् आणि पर असे 2 शब्द आहेत त्याच्यामध्ये. तत् हा शब्द परब्रह्मासाठी वापरला जातो, तत्त्वम असी. तर तत् म्हणजे आत्मा, आत्मतत्व, ब्रह्मतत्व किंवा परमेश्वर. आणि पर म्हणजे त्याची प्रायोरिटी असणे. तत् ही ज्याची प्रायोरिटी आहे, किंवा ब्रह्म किंवा ईश्वर तत्व आणि त्याची प्राप्ती, हे ज्याला आपल्या आयुष्यातलं सगळ्यात महत्वाचं वाटतं आहे, तो तत्पर. त्यामुळे तत्पर असणं म्हणजे चित्त तत्वाशी जोडून ठेवून राहणं. आणि हे नाममंत्रासह केलेल्या अनुसंधानामुळे साधतं. त्याचबरोबर ईश्वर समर्पित भावानी आपलं जीवन जगण्यामुळे सुद्धा हे चित्त पूर्ण तत्पर होतं. आता इथे आपण थांबूयात आज. हा श्लोक खूपच महत्वाचा आहे. आता आपण त्याच्यामध्ये 2 आहे बघितले, श्रद्धावान आणि तत्पर. आता संयतेंद्रिय हा ह्याच्याविषयी आपण पुढच्या ह्याच्यामध्ये बोलू. आणि दुसरी ओळ पण आपल्याला बघायची. त्याच्यावरची ज्ञानेश्वरीतल्या ओव्या सुद्धा थोड्याशा अर्थगर्भ आहेत, त्यालाही जरासा वेळ लागणार आहे. थांबूयात आज इथे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.